राहुरी तालुका आर्थिकदृष्ट्या व्हेंटिलेटरवर जाण्याच्या मार्गावर राहुरी शहरातील स्टेशन रोड परिसरात आज दिनांक 11 मार्च रोजी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पुन्हा अतिक्रमण विरोधात मोहीम राबवण्यात आली। यावेळी पोलिसांना मोठा फौजफाटा बरोबर घेऊन अतिक्रमणात असलेल्या गाळे जमीनदोस्त करण्यात आले। तसेच कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्या एका व्यापाऱ्याला ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यभर अतिक्रमण विरोधात मोहीम राबवण्यात येते आहे। राहुरी नगर परिषदेच्या वतीने शहरात गेल्या महिनाभरापासून कारवाई सुरू आहे। राहुरी नगर परिषद प्रशासनाकडून गरीब मोठा असा भेदभाव करत असल्याचे आरोप करण्यात आले। मात्र आज दिनांक 11 मार्च 2025 रोजी सकाळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेऊन शहरातील शनी चौक ते 5 नंबर नाकापर्यंत स्टेशन रोड परिसरातील अतिक्रमणात असलेल्या छोट्या मोठ्या टपऱ्यांसह पक्के गाळे जेसीबीच्या सहाय्याने पाडून जमीनदोस्त केलेत। यावेळी नगर परिषद व पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता, तर हजारो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती। दरम्यान स्टेशन रोड परिसरातील ज्येष्ठ पत्रकार तसेच व्यापारी महादेव भागुजी काळे उर्फ काळे मामा यांनी थाळीनाद आत्मक्लेश आंदोलन करून अतिक्रमणाच्या कारवाईला विरोध केला। मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी बळाचा वापर करून काळे मामा यांना ताब्यात घेतलं। याबाबत दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। राहुरी नगर परिषद प्रशासनाने आज आक्रमक भूमिका घेऊन कारवाई करण्यास सुरुवात केली। अनेक छोट्या मोठ्या टपऱ्यांसह पक्के गाळे पाडून जमीनदोस्त केले। आज झालेल्या कारवाईमुळे शहरातील धनदांडगे अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणलेत। दीपक साळवेसह न्यूज 14 राहुरी। काळे मामाचा प्रश्न नाही तर पूर्ण राहुरी शहराचा प्रश्न आहे आणि पंचायत समितीसमोर आम्ही सर्वजण 40, 35, 30 वर्षापासून धंदा करतो। नगरपालिकेचा 80 साली 1 रुपया रोज होता। 10 वर्षानंतर त्यांनी 1 रुपयाचा 10 रुपये केले। 10 रुपये जास्त झाले म्हणून मी कोर्टात गेलो, 3 रुपयांनी तडजोड केली आणि आज परत त्यांनी 40 वर्षानंतर त्यांनी अतिक्रमणामध्ये आहे। माझं म्हणणं आहे दुभाजकापासून पूर्वेची नाली 30 फुटावर आहे आणि दुभाजकापासून पश्चिमेची आमची दुकानं 30 फुटावर आहेत। म्हणजे हा रोड 60 फुटाचा आहे। राहुरी शहरामध्ये फक्त एकच रोड आहे का तो 60 फुटाचा आहे आणि तुमचे करार झालेले आहे, तुमचं अमुक झालेलं आहे, तुमचे थकबाके। अरे आम्ही 1 रुपया थकवलेला नाही आहे। 40, 50 वर्ष झाले तर आम्ही या ठिकाणी लोकांची सेवा करतो, अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा देतो आणि अशा प्रकारचं तुमचा अतिक्रमणाचं नाव खाली आमच्यावर ते बुलडोझर फिरायला लागलेले आहेत। पुढं विचारा। आता तुमचं काय म्हणणं आहे पुढं? माझं म्हणणं असं आहे की ह्या नोटीसमध्ये तर दिलेलंच आहे, परंतु मी नोटीस वाचून दाखवतो। पालिकेने त्या खुलाशाचा मला नोटीस दिलेल्या खुलाशाचा खुलासा केलेला नाही, मी दिलेल्या उत्तराचा खुलासा केला नाही। आज रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत दुकानचे सामान व पत्रे काढून घेण्याचे तोंडी त्यांनी फरमान दिलेले आहे। त्याच्यानंतर त्यानुसार मी निवेदन देणार महादेव भागुजी काळे वरील संदर्भातील पालिकेच्या अन्यायाची नोटिसाविरुद्ध घंटानाद आत्मआंदोलन करत आहे। 11 वाजता ते सुरू करत आहे। पालिकेने कोणत्याही प्रकारची पर्यायी जागेची व्यवस्था केलेली नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कायद्याचे पालन करायचे शिकवलेले आहे। घंटानाद आंदोलन हे माझा वैयक्तिक विषय आहे, त्या रीत्या मी करत आहे। तेथे कोणत्याही प्रकारची भाषणबाजी अगर कोणत्याही प्रकारच्या घोषणा होणार नाही। जर कोणी केल्याचा प्रयत्न केला तर त्यास तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करावी। आजपासून 2 दिवस घंटानाद आत्मक्लेश करून पालिकेने वरील दुकानबाबतची कारवाई थांबवली नाही तर 3ऱ्या दिवसापासून मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। गुप्त वार्ता पोलीस यंत्रणेने या आंदोलनाबाबत सत्य वार्ता सर्व संबंधितांना विभागांना कळवण्यात यावी आणि मी न्याय मागतो, आंदोलन करतो म्हणून माझ्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करावा, मला अटक करून जेलमध्ये ठेवावे, मगच दुकानावर जीसीबीने कारवाई करावी असे माझे म्हणणे आहे।